नमस्कार मंडळी. मी आज इथं अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 1 चमचा ओवा घालणार आहे. नंतर पाव चमचा तिखट घालायचे, पाव चमचा मीठ घालायचं. मी घेताना जास्त घेतले पण टाकताना थोडंच टाकायचं आहे मीठ. नंतर त्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि किंचित खातं सोडा घालायचा आहे आणि थोडं थोडं पाणी करून हे पीठ पातळसर असं भिजवून घ्यायचं आहे. एकदम पातळ करायचं आहे. ह्या कन्सिस्टन्सीमध्ये पीठ भिजवायचं आहे. नंतर काय केलं आहे, मी इथं 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत त्यामध्ये आणि ते खिसून घेतलेले आहेत बटाटे. त्यामध्ये पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा लाल तिखट घातले, अर्धा चमचा जिरे घातलेत आणि चवीनुसार मीठ घातले आणि त्यात खूप सारी अशी कोथिंबीर घातली आणि हे एकत्र काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे ते. आता मी इथं काय केलेलं आहे, शिळी चपाती घेतली आहे आणि त्यावर काय केलं आहे, टोमॅटो सॉस चांगला पसरवून घ्यायचा आहे. तुमच्याकडं जर चिंचेची चटणी असली तर तुम्ही ती चिंचेची चटणी पण वापरू शकता. सॉस पूर्ण चपातीवर मी पसरवून घेतला आहे. नंतर त्या सॉसवर काय करायचं, आता आपण जे बटाटे आणि बाकीचं मिश्रण बटाट्यामध्ये मिक्स करून घेतलं होतं का नाही, उकडलेल्या बटाट्यामध्ये ते घालून घ्यायचं आहे. पूर्ण चपातीवर हे बटाट्याचं मिश्रण घालून घ्यायचं आहे. नंतर हे पिझ्झा कटरच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने त्याचे काय करायचे आहेत, पिझ्झासारखेच काप करून घ्यायचे. आता मी इथं कात्रीच्या साह्याने त्याचे काप करून घेते. त्रिकोणी असे छोटे छोटे ह्याचे काप करून घ्यायचे. इथं सगळ्या चपातीचे मी असे त्रिकोणी काप करून घेतलेत. मी तुम्हाला दाखवते काप उचलून. अशा पद्धतीने काप करून घ्यायचेत. नंतर हे काप काय करायचं, आता इथं तेल मी छान अगोदरच गरम करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये हे काप डुबवायचे बेसन पिठामध्ये आणि त्या तेलामध्ये घालायचे. तेल अगोदरच छान असं गरम झालेलं होतं. मात्र तळताना हे काप लो टू मीडियम आचेवरच तळून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत ते छान तळले जातात आणि क्रिस्पी होतात. अशा पद्धतीने आपण हे शिळ्या चपातीपासून पॅटीस तयार केलेले आहेत. हे पॅटीस सॉसबरोबर, चिंचेच्या चटणीबरोबर आपण खाऊ शकतो. हे खायलाही खूप छान लागतात. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. हे शिळ्या चपातीपासून अशा पद्धतीने तुम्ही पण पॅटीस करून पहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.